नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। IT ॲडमिशनच्या स्पॉट ॲडमिशनबाबत वेकंट सीट कशा शोधायच्या हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण ॲडमिशन अद्याप चालू आहे। वॉक इन ॲडमिशन त्याला म्हणू किंवा स्पॉट ॲडमिशन म्हणजे प्रत्यक्ष ITI मध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावे लागतं। तर एकूण जागा बघा 24,000च्या वर आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे सदर ॲडमिशन तुम्हाला मिळणारच आहे। तर सिव्हिल आणि कन्स्ट्रक्शन रिलेटेड कोर्स आहेत, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कोर्स आहेत, मेकॅनिकल रिलेटेड आहेत, कम्प्युटर रिलेटेड आहेत, फॅशन रिलेटेड आहेत आणि इतर सुद्धा न्यू एज कोर्सेस सुद्धा या ठिकाणी आहेत, ज्यांच्यामध्ये तुम्हाला 24,000 पेक्षा जास्त वेकन्सी बघणार आहेत। तर अशा डिटेल्ससाठी आपण बघणार आहोत। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन सुद्धा करू शकता, म्हणजेच तुम्हाला सगळ्या लिंक मिळत जातील। तर खाली लिंक दिलेली आहे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची। मित्रांनो, DVT मार्फत ऑगस्ट 2025 जे सत्र आहे ॲडमिशन, यामध्ये सुधारित वेळापत्रक याच्यापूर्वीच याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। ज्यांनी अद्याप अर्ज भरले नसेल त्यांच्यासाठी अर्ज सुरू आहेत 12 ते 20 सप्टेंबरपर्यंत। आता त्याचसोबतच पॅरलली ॲडमिशन सुद्धा सुरू आहे। ज्यांनी पूर्वी अर्ज भरलेले आहेत त्यांचं ॲडमिशन सुद्धा सध्या 12 तारीखपासूनच सुरू केलेलं आहे। फक्त तुम्हाला सकाळी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रत्यक्ष हजर राहायचं आहे ज्या ITI मध्ये तुम्हाला प्रवेश पाहिजे आणि व्हेकंट सीट बघून, आणि 1 वाजता तुमचं ॲडमिशन होणार आहे। तर अशा प्रकारच्या फेरी हे चालूच राहणार आहे, 12 तारीखपासून सुरू केलेली आहे। आणि त्याचबरोबर ज्यांनी अर्ज केलेले नसतील त्यांना मात्र फक्त 21 सप्टेंबरपासून सदर जागा मिळणार आहेत। तर याच्यासाठी तुम्हाला व्हेकंट सीट बघणं गरजेचं आहे। रोज तुम्हाला व्हेकंट सीट सकाळीच बघायच्या आहेत, तर त्या अशा प्रकारे बघू शकता। तर तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमच्या अकाउंटमध्ये। वेबसाईट लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे। कॅन्डिडेट लॉग इनमध्ये रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे। यामध्ये तुमचा जो नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर तो या ठिकाणी एंटर करा, पासवर्ड एंटर करा, हे कॅप्चा दिसतोय तो या ठिकाणी एंटर करा आणि लॉग इन या बटनावर क्लिक करा। आता पासवर्ड विसरले असाल तर फॉरगॉट पासवर्ड करू शकता आणि त्याचबरोबर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हे सुद्धा सुरू आहे। तर अशा प्रकारे न्यू कॅन्डिडेट सुद्धा काही मुलांनी अद्याप केलं नसेल तर त्यांनी रजिस्टर सुद्धा करू शकता। तर आपण आता लॉग इन करून बघू। तुमचं अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस असा दिसेल। आता मोबाईल व्हर्जन दिसतो आहे, तर यामध्ये 3 जे लाईन्स दिसत आहेत या 3 लाईन्सवर गेल्यानंतर मेनू लाईन्स आहे ती, तर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे। ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला व्हेकंट सीट रिपोर्ट हा टॅब इथे दिसतो आहे बघा। तर या व्हेकंट सीटवर क्लिक करा। आता व्हेकंट सीटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हेकंट सीट रिपोर्ट, तर यामध्ये संस्थेचा प्रकार निवडायचा आहे, कोणती तुम्हाला गव्हर्नमेंट पाहिजे की प्रायव्हेट पाहिजे आहे। जिल्हा निवडायचा आहे तो सुद्धा तुमच्या आवडीचा, ज्या ठिकाणी साधारण मोठी संस्थांमध्ये जास्त रिक्त जागा आहेत। तर आता मुंबई सिटी घेतलेली आहे, म्हणजे भायखळा ITI। तर यामध्ये मुंबई सिटीमध्ये तालुका येतो मुंबई आणि यामध्ये बऱ्याच संस्था आहेत। तर कोणत्या पण संस्थेमध्ये तुम्ही चेक करू शकता। अशा प्रकारे प्रत्येक संस्थेमध्ये जागा रिक्त अद्याप आहेत। तर मी आता मुंबई 11 भायखळा ही ITI मुलुंड येथे आहे ही सिलेक्ट केलेली आहे। तर मुलुंड या लोकेशनला तुम्हाला जागा बऱ्याच दिसतील, भरपूर 300च्या वर जागा अजून रिक्त आहेत। तर या ठिकाणी आपण PDF जनरेट शेवटी करू शकतो। 29 ट्रेड आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी जागा तुम्हाला यामध्ये दिसणार आहेत। तर आपण आता व्हेकंट सीट रिपोर्ट बघतोय, तर 36 जागा दिसत आहेत। ह्या डेस्कटॉप पब्लिशिंग जो कोर्स आहे त्याच्या 36 जागा आहेत। त्यानंतर 40 जागा आहेत ते ICTSM साठी 40 आहेत। IDD साठी 46 जागा दिसत आहेत। या ठिकाणी मशिनिस्ट ग्राइंडरच्या 20 जागा आहेत। मेसनच्या 5 जागा शिल्लक राहिलेल्या आहेत। त्यानंतर MMTMच्या 15 जागा शिल्लक आहेत। इथे पेंटर जनरलच्या 4 जागा शिल्लक आहेत। त्यानंतर 43 प्लंबरच्या 43 जागा शिल्लक आहेत बघा। 10 जागा शिल्लक आहेत शीट मेटलच्या, इथे शीट मेटल वर्करच्या 10 जागा शिल्लक आहेत। टेक्निशियन मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सच्या 1 जागा रिक्त राहिलेली आहे। TPSच्या या ठिकाणी 36 जागा रिक्त आहेत। टूल अँड डाय मेकरच्या 31 जागा रिक्त आहेत। आणि
वूड वर्क टेक्निशियनच्या 66 जागा रिक्त आहेत. अशा एकूण 1456 पैकी 353 जागा या ठिकाणी दिसत आहेत. असे तुम्ही वेगवेगळे ITI बघू शकता तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन. आता एक ITI झाल्यानंतर तुम्ही दुसरा ITI सुद्धा लगेच सुद्धा बघू शकता. आता मुंबई सिटी झाले. आता मुंबई सबर्बन बघू. या ठिकाणी मुलुंड ही सुद्धा संस्था सेम प्रिमायसिसमध्ये आहे. तर इथे मुलुंडला बघा किंवा SCP चेंबूरला सुद्धा बघू शकता. तर इथे मुलुंडमध्ये तुम्हाला जागा रिक्त दिसतील. त्या खाली स्क्रोल करून PDF जनरेट करायची आहे. इथे सुद्धा बऱ्यापैकी जागा रिक्त आहेत. अशाच प्रत्येक ITIला तुम्हाला जागा रिक्त दिसणार आहेत. इथे DTP साठी 12 जागा रिक्त दिसत आहेत. त्यानंतर फूड बेवरेजसाठी 25 जागा आहेत. त्यानंतर फूड प्रोडक्शनसाठी 30 आहेत. इथे फूडसाठी जो ड्युअल मोड आहे त्याच्यासाठी 20 जागा आहेत. त्यानंतर MMTM साठी एकच जागा रिक्त दिसते आहे. वेल्डरसाठी 7 जागा आहेत. अशा एकूण 95 जागा रिक्त राहिलेल्या आहेत या 940 पैकी. तशा प्रकारे मुलुंड या संस्थेमध्ये साधारण 400 जागा रिक्त दिसत आहेत दोन्ही संस्था एकत्र असल्यामुळे. अशा प्रकारे तुम्ही व्हेकंट सीट बघून रोज सकाळी 11:30च्या दरम्यान संस्थेमध्ये पोचायचे आहे जे तुमच्या संस्थेमध्ये व्हेकंट सीट दिसत आहेत आणि ॲडमिशन मात्र लगेच मिळणार आहे 1 वाजता. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नव्याने अद्याप अर्ज केले नसतील तर 20 तारीख लास्ट ठेवलेली आहे. त्यामुळे अर्ज भरून घ्या म्हणजे तुम्हाला लगेच ॲडमिशन मिळून जाईल. धन्यवाद.